मंडळी पिझ्झा नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आता आम्ही आज लेक्चर नाहीत आमचे, म्हणजे फिजिकल एज्युकेशनचा होता, पण त्याला काही गेलो नाही मी, कारण का माझी प्रेझेंटी लागणार होती. आणि आता 5:30ला आहे एक स्टेटहूडचा लेक्चर, गेलो तर जाईन तेव्हा. आम्ही असंच चालल्या टाईमपास फिरत फिरत. आपल्यासोबत मी आहे, दोघंच चाललो. चला बघू आता कुठं जाता, दाखवता तुम्हाला. कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये. हेच घुमून फिरून आम्ही कॅन्टीनला चालू. विराज आहे, मी आहे, आम्ही बसलं कॅन्टीनला. कॉफी बी घेतले, खायला घेतले. तर बघू इथून कुठं जाऊ. शेठ लोकांची जिम लावले, जिम स्टेशन. ही बघा, यो हे विराज यांनी लावल्या का. इथं एक पुढे गेला काय. आता आलो हॉस्टेलवर. आता करू थोडा वेळ रेस्ट, कारण का रात्री परत जागायला लागेल आपल्याला. तर चला आता झोपतो मस्त थोडा वेळ, थोडा झोपून घेतो. बाहेर गेलो नसतो आज, पण थोडा वेळ फिरता. नुसतं हॉस्टेलवर बसून पण काय बोरच होतं. नुसतं हॉस्टेलवर बसून पण बोरच होतं, म्हणून बरं फिरता थोडा. आणि आता कालोख पण पडला. तर भाई चला पिझ्झा बनवायचा आहे. सगळं सामान वगैरे आणले. तिकडं पण तो पीठ बनवायला ठेवले. बघू कसा पिझ्झा बनवतो भाई साहिल आपला. लगेच आपण बनवू डेंजर. चला तू एवढा व्हेज बनवून घेतला मला घेतलं चांगलाच. सी पिझ्झा इन आवर एअर फ्रायर. काय आता घेतले पिझ्झा बनवीत. एक बनवलेला दाखवायला विसरलो, आता परत बनवलं तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत पेत्रोचकामधून जरा चीज पाहिजे अजून, आणि एक सॉस पाहिजे, तो घेऊन येतो पटापट. मी दोघं चालल्या. तर चला पटापट येतो आता पेत्रोचकामधून. पेत्रोचकामध्ये आलेलो, आता सामान वगैरे घेतला. चला जाऊ पटापट. ते घेतले बघा, चीज घेतले, मेव लागत होते, चॉकलेट घेतले आणि वेळ घेतले. जे बघा पिझ्झा दिसतात का तुम्हाला भाई, डेंजर. हे बघा इथं काम चालू आहे अजून. 1 2 छोटे असं बनवतोय, कारण विराजला माहिती आहे त्याने मोठा बनवला. आता वांदे होतील आता, पण शिजला उचलला पाहिजे फक्त. इथं भाई आमचं बरोबर आहे. आता हे छोटे इथं हे 2-3 झाल्याने दिसत असतील तुम्हाला. अजून काम चालू आहे. विराजचा पिझ्झा सक्सेसफुली बनलेला आहे. चल क्यों हंस रहे पण है तो ट्रायंगल शेप में काटने का ना. नहीं बराबर है. अरे वो गोल रहेगा ना तब ट्रायंगल में अच्छा लगता है. तब ये स्क्वेअर. मला वेळेला पीठ मलाचा प्रॉपर त्याला होल पाडायचे असे, कारण का हवा अंदर बाहेर गेली पाहिजे, मग तो बरोबर शिजतो. मग आता त्याच्यावर टॉपिंग मारायची. पहिला मारायचा मेवनीज नाही. असा मेवनीज मारला ना, मला काय घ्यायचा आपला पिझ्झा सॉस. मग पिझ्झा सॉस मारायचा. मग पिझ्झा सॉस मारला ना, मग नंतर घ्यायचा आपला नॉर्मल सॉस, रेड सॉस, जो भाई भरून टाकायचा, त्याला टेस्ट असते. मग त्याच्यानंतर घ्यायचा चमचा, अख्ख्याला स्प्रेड करायचा. मग जरा धर रे विराज, असा आडवाच धरा का, असा स्प्रेड मारायचा याला अख्खा. मग नंतर आम्ही जास्त काही वेजीस आणले नाही, कारण की ते जास्त आम्हाला टाईमपास पडत नाही काय. आम्हाला फक्त पट्ट कांदा, म्हणून कांदा घ्यायचा भरभरून. ही कांद्याची टॉपिंग मारायची. कांदाच भारी लागतं भाई. कांद्याची टॉपिंग मारली ना, जेवढा पाहिजे तेवढा खायचा भाई, कमी नाही झाली पाहिजे कसली. फिट कांदा टाकायचा. नंतर चीज घ्यायचा असा, नुसता घिसघिस करायचा भाई. अख्ख्या चीजच्या याला भाई लोड करून टाकायचा. जेव्हा चीज भरतं ना तेव्हा मज्जा येतं. तर अख्खा चीज टाकायचा अख्ख्या इकडं चारही साईडला. तर मंडळी पिझ्झा बनवत आहे. पिझ्झा आणि बनवते कोण, एकमेव. नाही तो पण आहे भाई, दोघं मेहनत घेतली आम्ही. तर मंडळी किती मिनिटाचा लावले तो? 8. तर मंडळी ओव्हन पाठीमागून असं असते, गरमागरम एअर फ्रायर. ह्याला माहित आहे ओव्हन आहे की एअर फ्रायर आहे म्हणून. मीच घेतलाय. अरे तू घेतला असेल, बरं ठीक आहे भाऊ, सॉरी चुकी झाली. तुमचं मायक्रो
ओव्हन एअर फ्रायर तुमचं गरम गरम आहे की नाही, एअर फ्रायर मधून आहे की नाही, कोणी हात कसंच टाकू शकते. पिझ्झा खावायला, पिझ्झा कसा झाली बघ, खाऊन बघ, टेस्ट करके बता जल्दी. तर मंडळी पिझ्झा असं झाले बाई. या दे कुठलं सॉस पाहिजे? भाऊ गरम गरम आहे. हो घे. फुल मेहनत होत आहे इथं. तर शुद्ध जे असते आपण त्याच्याबद्दल भाऊ तू काय बॉडी वॉश लावून आंघोळ करतोस की डेटॉल सिंथॉल मेडिमिक्स लावून आंघोळ करतोस? ते काय बोलतात ती आधी ती कोणती साबण रे? लक्स बोली घर 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 सोप. घर सोप. आधी भाऊ तुम्ही काय लावत्या, बॉडी वॉश साबण की काय लावत्या? निर्मा विराज एक्सो साबण. नाही नाही गाय आता खाऊन पिऊन झाला मस्तपैकी. पिझ्झा खाले, जाम पोट भरला, जाम दिवसात नाही जाम महिन्यात पिझ्झा खाले. पिझ्झा पिझ्झा जाम महिन्यात पिझ्झा खाला. पिझ्झा नाही खाला भाई, पिझ्झा खाले, जाम खाले, एक नाही खाला. बनू परत कधीतरी सुट्ट्या बिट्ट्या लागल्यावर तर करू स्टडी. कारण की उद्या अख्खा लोअर लिम घेईल मॅम मसलचा. आणि मग नेक्स्ट सॅटर्डे त्याच्यावर वायवा होईल. नेक्स्ट सॅटर्डे भाई सगळे वायवे आणि कॉलिग्युलम टेस्ट वगैरेच आहेत. चला आता पटापट अभ्यास करू. गाईज रात्री ब्लॉगच नाही एडिट करायला भेटला. आता ब्लॉग एडिट करून अपलोड करता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा असते का नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.